बघा ना, आपण काल जे अनालिसिस पाहिलं होतं, बरोबर 26,000च्या तिथंच मार्केटने सपोर्ट घेतलाय. येस येस तुम्ही आणि सांगितलं त्याच्या होतं. तुम्ही व्हिडिओ बघा ना कालचा, काहीतरी त्या लेवलपासून पुन्हा एकदा वर गेले मार्केट. हो बघा आजचा आजचा हाय आणि लो मार्क केला ना यामध्ये. आणि तुम्ही ते पण सांगितलं होतं की 750 730 पर्यंत जाईल आणि तिथून सपोर्ट घेईल. हम्म बरोबर तिथनं वरती आलंच ते परत. आणि त्यानंतर ते मेन म्हणजे याच्यामध्ये 26,030 का 20 का 30 सांगितलं होतं, त्याच लेवल नंतर रिजेक्ट झालेलं आहे तिथंच हा ठेवले. बरोबर. आता मेन काय झालं की आज बघा, फर्स्ट डेलीला पण ग्रीन आहे एक तो वॉल्यूम, आणि बरोबर. त्याच्यामध्ये 4 आवरला पण ग्रीन आहे. 1 आवरला वॉल्यूम आता इथं बेअरिश झाला बघा या लेवलला बरोबर येऊन हो 15 मिनिट्स. आता मंडेसाठी काय करायचं की मंडेला मार्केट ओपन, सगळ्यात पहिल्यांदा अपसाईडसाठी ही जी रेजिस्टन्स आहे 26,060, बरोबर. याच्यावर जर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला आणि येस त्याचबरोबर त्यामध्ये या लेवलला सपोर्ट घेतला पाहिजे कॅन्डलने, एकदम हेल्दी कॅन्डल पाहिजे की अशी आज बघा जसं गॅपअप झाला, बरोबर. एवढा गॅपअप झाल्यानंतर एंट्री करून काही उपयोग नाही. मी कालच सांगितलं होतं की जर गॅपअप झाला 26,000च्या वर तर वेट करा. आणि बरोबर हो 20 का 30 पॉईंट सांगितलं, 26 त्या लेवलपासून खाली आलं 950ला, परत एकदा सपोर्ट घेतला आणि मार्केट इथनं वर गेलं. आता काय करायचंय मंडेसाठी की जर 26,060 ही जी लेवल आहे याच्यावर जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, एखादा हॅमर बघा असा छोटासा हॅमर मिळाला, तर तिथं आपल्याला एंटर करायचंय बुलिश ट्रेडसाठी. आणि त्याचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे तर या लेवलला 26,060ला. याच्यावर जर फ्लॅट ओपन होईल, फ्लॅट म्हणजे काय की एक याच लेवलला इथे कुठेतरी ओपन झालं पाहिजे. सर समजा गॅप अप ओपन झाला आणि 26,100 किंवा या लेवलला इथे कुठेतरी ओपन झालं मार्केट, आपल्याला काय करायचंय, ही जी लेवल आहे 26,100, या लेवलला एखादा पुढचा ट्रेड भेटतो का पाहायचं. या लेवलला आल्यानंतर एखादा बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला आणि ज्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस छोटा होत असेल तोच ट्रेड फक्त आपल्याला घ्यायचा आहे. समजा एखादी एंट्री आपण करायला जातोय पण तिथे स्टॉप लॉस मोठा होतोय किंवा मार्केट वर चाललंय किंवा खाली चाललंय आपल्या अनालिसिस नुसार, पण एंट्रीसाठी जे आपले पॅरामीटर आहेत ते जर तिथं फॉलो होत नाही ना, तर तो ट्रेड नाही करायचा किंवा अवॉइड करायचा. त्याने काय होतं की आपली रिस्क मॅनेजमेंट होईल. सगळ्यात पहिल्यांदा रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. मग आता काय अपसाईडला जर समजा याच्यावर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला इथे 26,060ला, तर आपण फर्दर अपसाईडसाठी वेट करायचं आहे. कारण की जेव्हा फ्लॅट ओपन होऊन वर जायला चालू करतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये जराशी स्ट्रेंथ असते. पण समजा जर गॅप अप झाला, आता ही जी लेवल आहे मी इथे एक मार्क करून देतो, जरी तुम्ही परत पुन्हा एकदा व्हिडिओ बघितला तर यामध्ये समजून जाईल. 26,094 ते 26,060 हे एक 44 पॉईंटची हे, याच्यामध्ये कुठेही मार्केट ओपन झालं ना, तर आपल्याला पुट साईडसाठी वेट करायचं. जर इथे बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न एखादा बनतोय किंवा पुट साईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटते का. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन खाली यायला लागलं, तर आजचा जो लो होता 25,938.40 समथिंग, हा आपल्यासाठी डाऊन साईडसाठी टार्गेट राहणार. मार्केट समजा त्याच्याही खाली आलं, 25,950च्या खाली पण आलं, तर 25,800 ही जी लेवल आहे ना, या लेवलला इथे इथपर्यंतचा डाऊन साईडसाठीचा अजून एक टार्गेट चालू आहे. हे डाऊन साईडसाठीचं टार्गेट झालं. समजा मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन झालं आणि या लेवलला इथे कुठेतरी ओपन झालं 25,950 किंवा 26,000, इथे इथे कुठेतरी मार्केट ओपन झालं. या साईडला काय करायचंय की याच्यामध्ये पण 2 अपॉर्च्युनिटी पाहायचं. आपण असं कधीच पाहायचं नाही की फक्त एका लेवलने आपण बुलिश ट्रेडमध्येच एंट्री करायची किंवा बेअरिश. आपण सगळ्या साईडनी मार्केटमध्ये एंटर करायला पाहिजे की आपल्याला इथं सिनारिओ काय बनतात. समजा 25,940च्या जवळ मार्केट आलं किंवा इथे कुठेतरी ओपन झालं, तर इथे पुन्हा एकदा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो का पाहायचंय. जर इथे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, बाय साईडसाठी एंटर आली, तर आपण फर्दर पुन्हा एकदा 26,000च्या टार्गेट पर्यंत आपल्याला चान्स आहे. किंवा समजा याच्या खाली हा पण लेवल ब्रेक झाली, गॅप डाऊन होऊन मार्केट ही जर लेवल ब्रेक झाली, तर अजून फर्दर डाऊन साईडसाठी आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं. एवढं सिंपल लेवलच्या अनालिसिस आहे. आता यामध्ये काही वेगळं करायची आपल्याला गरज नाही.
आणि समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, तरी आपण काय करायचं हे सांगितलेलं आहे. गॅप अप सिनारिओमध्ये आणि 26,060 ते 26,054 हा आपला नो ट्रेड झोन आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात ट्रेड करायचे नाही. काही पण होऊ दे इथे. आपल्या लेव्हल्स खूप महत्त्वाचे आणि तुम्ही आत्तापासूनचे कोणतेही व्हिडिओ बघा, गेले 10 दिवसातले व्हिडिओ बघा. 10च्या 10 दिवस ज्या आपण लेव्हल दिल्या मार्केटने तसंच तिथं रिएक्ट केलेलं आहे आणि प्रत्येक लेव्हलला आपण बोथ साइडने टार्गेट पाहतो. कारण की काय होतं, मार्केट या लेव्हलला आल्यानंतर काय 25,940 इथं सपोर्ट घेतला म्हणजे असं नाही की मंडेला पण तिथंच सपोर्ट घेईल. तो सपोर्ट ब्रेकही होऊ शकतो आणि मागं 4 वेळा ब्रेक झालाय म्हणजे 5व्यांदा तिथं सपोर्ट घेऊ शकतो. त्यासाठी आपण दोन्ही साइडला ओपन राहायचंय. आता समजा मार्केट फ्लॅट ओपन याच्यावर गेलं किंवा गॅप अप ओपन झालं या लेवलमध्ये इथे आणि 26,100च्या वर जर जायला लागलं, तर इथे या लेवलला एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतं का पाहायचं आणि ऑलमोस्ट आपलं टार्गेट राहणार आहे 26,200. फक्त या लेवलला इथे कुठे ट्रेड घ्यायला जायचं नाही, कारण की इथे काय होऊ शकतं, साइडवेज ही मार्केट होऊ शकतं. आपल्याला आपल्या लेवल्सच्या वरच ट्रेड करायचं आणि एखादा ट्रेड जर समजा आपला एस-एल हिट झाला, मी कायम सांगतो की आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे. जेवढा छोटा स्टॉप लॉस असेल ना, तेवढे ट्रेड आपले चांगले जातात. आता आपण हे सेन्सेक्स पाहूया. निफ्टीचं याच्यामध्ये पाहिलं मंडेसाठी. आता सेन्सेक्सचं पाहूया. आता निफ्टीचे जर याच्यामध्ये एक्सपायरी आहे मंगळवारी, त्यामुळे निफ्टीचे प्रीमियम पण खूप स्वस्त झाले असते. आज बघा इथे एक छोटीशी एक स्पिनिंग टॉप सारखी कॅन्डल आहे, पण त्याला आपण स्पिनिंग टॉप पण म्हणू नाही शकत. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे इथे. आजचा हाय किती आहे, 85,294 आणि लो किती आहे, 84,940. या लेवलमध्येच मार्केट आज खेळलेलं आहे. 1 आवरला पण मला वाटतं तिथंच एक सपोर्ट आहे आणि 15 मिनिट्सला पण आहे आणि 5 मिनिट्सला पण त्याच लेवलला असणार. आता मंडेसाठी आपल्याला काय करायचं आहे, समजा मार्केट गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप समजा या लेवलला इथे कुठे, कारण की निफ्टीच्या तुलनेत सेन्सेक्स हे 150-200 पॉईंट इझिली मुवमेंट देतं. या लेवलला कुठे तर समजा मार्केट ओपन झालं किंवा इथे कुठेही झालं 25,000 85,300 ते 85,460 म्हणजे या 160 पॉईंट्समध्ये इथे काय करायचंय, आपल्याला ट्रेड अवॉइड करायचेत या लेवलमध्ये. इथे कुठेही मार्केट ओपन होऊ दे, या लेवलमध्ये इथे जर कुठे मार्केट ओपन झाले तर आपल्याला अवॉइड करायचं. 85,500च्या वर आपल्याला आता बुलिश ट्रेडसाठी पाहायचं आणि त्यामध्ये आपलं टार्गेट ऑलमोस्ट किती राहील, तर 85,800 पर्यंतचं आपलं टार्गेट. याच्यामध्ये ऑलमोस्ट 300 पॉईंटचं आपल्याला याच्यामध्ये टार्गेट भेटू शकतो. फक्त आपल्याला बुलिश ट्रेड कधी करायचं आहे, 85,500च्या वर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का, आपला बाय एंट्री त्यामध्ये होती का, हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे. त्याच्या वर गेल्यानंतर समजा मार्केट थोडंसं गॅप अप झालं या लेवलला कुठेतरी गॅप अप होऊन इथे समजा एखादी ग्रीन कॅन्डल बनते किंवा इथे मार्केट आहे 85,450 वगैरे लेवलला, तर इथे एकदा पुन्हा आपल्याला एखादा बिअरिश ट्रेड भेटतोय का, पुट साईडसाठी ट्रेड भेटतोय का पाहणं गरजेचं आहे आपलं. आणि टार्गेट ऑलमोस्ट 84,950 किंवा 85,000 पर्यंतचं टार्गेट डाऊन साईडला भेटू शकतं. मार्केटमध्ये सध्या काय चाललंय, तर सेल ऑन राईज चाललंय आणि बाय ऑन डिप चाललंय. म्हणजे काय, मार्केट एकदा गॅप अप ओपन करतात, त्यानंतर तिथं सेलिंग होती. जसं आज झालं बघा, मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर बघा या लेवलला बरोबर 85,200 समथिंग लेवलला इथे एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, शूटिंग स्टार. याचा लो ब्रेक झाला, इथनं ऑलमोस्ट मार्केट 150 पॉईंट खाली आलं इथे या लेवलला. इथे सेल ऑन राईज झाला, पुन्हा एकदा बाय ऑन डिप झाला आणि याच लेवलला म्हणजे आज जिथं ओपन होऊन आजचा जो हाय होता तिथंच जाऊन मार्केट क्लोज झालेले त्याच लेवलला. म्हणजे याच्यात बायर्स आणि सेलर्स लोकांचा सेम डॉमिनन्स होता. मग मार्केटमध्ये सध्या तो पॅटर्न जर फॉलो होतोय, तर आपण पण काय तर त्या पॅटर्न नुसारच विचार केला पाहिजे.
आता समजा मार्केट गॅप अप बुलिश न राहता समजा डाऊन साईडला यायला लागलं, तर आज जे मार्केट रिकव्हर झालंय किंवा मार्केटमध्ये आज चांगला बुलिश ट्रेंड होता, त्याच्यानुसार आपण काय करायचंय की फ्लॅट ओपन झाला तरच आपण पुट साईडमध्ये एंटर करायचंय, किंवा या लेवलला इथे कुठेतरी ओपन झाला. आता 85,200 समथिंग लेवलला आहे, तर इथे 85,300 सॉरी 200च्या जवळ या लेवलला इथे कुठे जर एखादा बेरिश ट्रेड आपल्याला मिळाला, तर आपण फर्दर पुट साईडसाठी विचार करायचा. आणि इथनं ऑलमोस्ट 200-250 पॉईंटचा पुन्हा एकदा हा सपोर्ट, कारण की 85,000 हा एक सायकोलॉजिकल लेवल सपोर्ट आहे. आता सेन्सेक्स सारखा 85,000 सारखा एवढा इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये 50-100 पॉईंट हे खूप इझी. म्हणजे तुम्ही 50-100 पॉईंट इकडं तिकडं कन्सिडर करू शकता. ऍटलीस्ट 50 पॉईंट तरी तुम्ही खालीवर कन्सिडर करू शकता. यात इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. समजा हाही पॉईंट ब्रेक झालाच मार्केटकडनं, तर आपण काय करायचं, फर्दर अजून इथे या लेवल पर्यंत ऑलमोस्ट 84,600 या लेवल पर्यंत आपल्याला पुट साईडसाठी ट्रेड भेटू शकतो. आणि अशा ट्रेडमध्ये एंटर करा जिथं आपला स्टॉप लॉस कमी असेल. ओके. येस सर.